सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। अतिशय महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्र पोलीस भरती जी अपकमिंग आहे 2015 ची, जी 15,631 जागेवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्याच पद्धतीनं त्यामध्ये अजून सुद्धा SRPFचा चालकचा विषय आहे, त्याचं सुद्धा परिपत्रक आलेलं होतं आणि आनंदाची बातमी म्हणजे चालकचे सुद्धा पदवाढ म्हणून एकंदरीत 15,631 1000 पर्यंत संख्या किंवा 15,800-900 जरी झाली तरी पण 16,000 पर्यंत हा आकडा जाण्याचा संकेत आहे। सो आजचा विषय खूप महत्त्वाचा की खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते, खूप सारे प्रश्न मेसेजच्या स्वरूपात असेल, टेलिग्रामवरती असेल किंवा इकडे तिकडे असतील। सो जवळजवळ मुलांचा एकच प्रश्न आहे की सर आताच्या घडीला एक टाइम प्रॅक्टिस करू की 2 टाइम प्रॅक्टिस करू की 3 टाइम करू की करूच नाही वगैरे वगैरे। सो अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा संदेश असेल, मेसेज असेल। असं गायडन्स कोणीच करणार नाही महाराष्ट्रामध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे पाठीमागचा इतिहास जर बघितला आताच्या घडीला गेल्या 20 दिवसांमध्ये सेंट्रल डिफेन्सचे 3 ग्राउंड 20 दिवसांमध्ये मारले, कुणी 12 दिवसांमध्ये मारले, कुणी 1 महिन्यामध्ये मारले, कुणी 2 महिन्यामध्ये मारले। सो मी ह्याच्या आधी पण बोललोय की एक ऑफिशियल रेफरी, ऑफिशियल कोच म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतोय। गेले 16-17 वर्ष झालं या ग्रामीण भागातील मुलांसोबत प्रामाणिक आहे, आताही प्रामाणिक आहे। सो अशा पद्धतीनं जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा असेल। सो ज्याला कनेक्टेड व्हायचं आहे त्यांनी व्हा, कारण तुमच्यासाठी मैदानच्या शेवटच्या दिवसापर्यंत अगदी 2 दिवस अगोदर काय करावं, 5 दिवस अगोदर काय करावं, 7 दिवसाच्या अगोदर वर्कआउट प्लॅन काय पाहिजे, 10 दिवसाच्या अगोदरचा वर्कआउट प्लॅन काय पाहिजे, याचं प्रोफेशनल जर गायडन्स हवा असेल तर 100% आपल्या चॅनल सोबत जोडले जावा। त्यासाठी तुम्हाला इन्स्टावरती शॉर्ट टिप्स पण देतोय। इन्स्टावरती आपला नवीन चॅनल आहे, पेज जे आहे त्याला फॉलो करायचं आहे, मास्टर विशाल सर या नावाने तुम्ही सर्च करा आणि आपलं जे नवीन पेज आहे ते फॉलो करायचं आहे। त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथं सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन ही महत्वाची असते, ती सुद्धा तुम्हाला दिली जाते। तिचं पण लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आणि त्याच पद्धतीनं इतर जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला हवी असेल तर आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा दिली जाते। सो आपला चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। सो आता आपल्याला बघायचं आहे की ज्या मुला मुलींचे प्रश्न होते महाराष्ट्रातल्या किंवा पालकांचे पण प्रश्न होते की सर इथून पुढे किती महिने राहतील, आणि मग काल जसं व्हिडिओ बनवला होता की पावसाळ्यात भरती किंवा आरक्षणाचा विषय जो या महिन्याच्या एंडला आहे, मुंबईमध्ये खूप मोठा विषय होणार आहे। त्याच पद्धतीने वयवाढीचा असेल, उंचीवाढीचा असेल, अशा पद्धतीने जे काही प्रॉब्लेम आहेत, इलेक्शनचा विषय असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांचा, सगळे विषय तुमच्यापर्यंत कालच्या व्हिडिओमध्ये पोहोच केले असताना काही मुलांचे खूप सारे मेसेज आलेत की आपल्याला 2 टाइम प्रॅक्टिस करावं की 1 टाइम प्रॅक्टिस करावं, सर काय करावं। त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार, लक्षात ठेवा। सो बघूयात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी जी की 15,631 पदे होती ऑफिशियल, आणि त्यात वाढ होणार ती म्हणजे SRPFची। SRPF चालक हा एक नवीन डिटेल्स पूर्ण जिल्हा वाईज त्यांनी गटावाईज द्यायला सांगितले, आणि मग ह्याच्यामध्ये ह्या जागा ऍड होतील आणि जवळजवळ 16,000च्या जवळ जागा जातील। एक सुवर्ण संधी आहे ज्याला खरंच यावेळी वर्दी मिळवायची आहे, ज्याला खरंच आपली घरची परिस्थिती, आपल्या गावची, स्वतःची, गुरुची आणि सगळ्यांची बदलायची असेल त्यासाठी ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे। आणि सुरुवातीला 9,000 जागा म्हणत होते, नंतर 13,000चा विषय झाला, 14,114चा झाला, 15,631चा झाला, आणि मग परवा पण एक JR आला, परिपत्रक आलं। त्या परिपत्रकामध्ये SRPF चालकची पदे हे फक्त SRPFचे शिपाई होते तेच चालवत होते, म्हणजे भरती होताना शिपाई म्हणून व्हायचा पण चालकचं काम तो करायचा। मग ह्याकडं लक्ष केंद्रित केलं आणि पाठीमाग खूप सारे जे काही जागा पेंडिंग होते त्या सुद्धा भरण्याचे आदेश दिलेले आहेत, लक्षात ठेवा। सो एकंदरीत 300-400 पद जरी पकडली तरी पण 16,000 जागा ह्या काय कमी नाहीत, लक्षात ठेवा, त्याच्या जास्त आहेत। म्हणजे देवेंद्र फडणवीस जे होते त्यांच्या डोक्यामध्ये 9,000 जागा होत्या, इथनं पुढे 16,000 पर्यंत जागा जाणं म्हणजे तब्बल 7,000 जागा झालं, म्हणजे दुप्पट जरा कमी, 80-90% जागा वाढलेल्या आहेत। सो विचार करा आताच। सो एकंदरीत बघायला गेलं तर 15,631 प्लस SRPF चालकच्या जागा वाढतील आणि 16,000 पर्यंत विषय होईल। त्यानंतर बघूया की सगळ्यात महत्वाचं फिजिकल साठी जर पकडलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय सोडून म्हणतोय, कारण की 1 महिना जरा कमी 1 महिना हा फॉर्म भरायला, 15 दिवस तुमचे डबल फॉर्म, हे फॉर्म ते फॉर्म कॅन्सल करायला, अशा पद्धतीने 1.25 महिना गेला, म्हणजे हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पण गेला, नोव्हेंबरला तुमचं फिजिकल पकडलं फॉर एक्झाम्पल, जर निवडणुकीचं बिगुल वाजलं नाही तर सांगतोय 3 महिने पकडलं, तर या 3 महिन्यामध्ये काही मुलांचे प्रश्न होते की सर मला भीती वाटते, मला असं होते आणि मला तसं होते, मला जाऊच वाटत नाही, गेलं तर इतर पोरांचं बघून मला असं होते तसं होते। लक्षात ठेवा, परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला कमीत कमी 3 महिने जर मिळाले, प्रोफेशनल कोच सुद्धा मिळाला, हे विषय लय महत्वाचा, प्रोफेशनल कोच म्हणतोय,
आताच्या घडीला कोणीही उठारले आणि कोच बनलाय, ज्याला कोणताही इतिहास माहित नाही किंवा एखादा स्पोर्ट्स प्लेअर किंवा ऍथलीट इंज्युअर झाल्यानंतर कोणकोणते ट्रीटमेंट असतात ते पण माहित नाही. सगळा विषय वेगळा आहे. त्याच्यावरती नाव ठेवण्यात की आपला अर्थ नाही, कारण प्रत्येकाचं दुकान आहे, त्याच्या पद्धतीने ते चाललेत. सो अशा पद्धतीनं फिजिकलसाठी 3 महिने मिळालेत सर. तर मग ह्या 3 महिन्यामध्ये प्रॅक्टिस होईल का? तर 100% होणार. मी म्हणतोय तर 2 महिन्यामध्ये होऊन जाईल. तो 3 महिने सोडूनच दे. आमच्यासारखा कोच असेल तर विचार करा, 12 दिवसामध्ये आम्ही ग्राउंड मारले बेळगावचं, 1 महिन्यामध्ये मारले, 2 महिन्यामध्ये SSC GD मारल्या. विचार करा, एकदम प्रोफेशनल. कोणत्या पद्धतीने मोठमोठ्या इंजुरी काय 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 विषय नाहीये. प्रोफेशनल कोच जर असेल, अनुभव जर मोठा असेल तर विषय वेगळा आहे. कारण की जिल्हा लेवल पासून इंटरनॅशनल लेवलला काम केलंय. सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या ऑफिशियल गोष्टी आहेत. सो हे आम्हाला नॉलेज द्यायला वेळ नाही, कारण रील्स मध्ये भरपूर कोच आहेत, रिअल मध्ये कमी कोच आहेत. लक्षात ठेवा, 10 तास 12 तास 14 तास डेली कोचिंग होते. विचार करा, सकाळी 4:30-5 वाजल्यापासून उठावं लागतं, संध्याकाळी 9-10-11 पर्यंत या पोरांसाठी पळावं लागतं. म्हणून हे जे म्हणतोय 12 दिवसामध्ये निकाल लावलाय, 1 महिन्यामध्ये निकाल लावलाय, 2 महिन्यामध्ये निकाल लावलाय, या 20 दिवसातून 3 निकाल तुमच्यापर्यंत सांगितलेले आहेत. सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे 3 महिन्यात सर मी काय करू, तर 100% तुला हे करता येणार आहे. 2 महिन्यामध्ये पण प्रॅक्टिस करता येणार आहे. पण आताच्या घडीला काही मुलांचे प्रश्न होते की सर मी आतापासून झिरोतनं सुरुवात करतोय, तर मी 2 टाइम प्रॅक्टिस करावं का? एकदम चुकीचं आहे. कारण की तुझा स्टॅमिना तुला माहित नाही, तुझी बॉडी पूर्ण स्टॉप झालेली होती, तू झिरोतनं सुरुवात करणार, त्यानंतर तुझी स्ट्रेंथ, तुमचा एंड्युरन्स, बाकी स्टॅमिना, सगळ्याच गोष्टी असतील, कोर असेल, काय काय माहित नाही, आणि तू चाललास लगेच 2 टाइम प्रॅक्टिस करायला नाही, 100% इंजुरी होणार. आणि मग इंजुरी झाल्या की मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे, तर राईस ट्रीटमेंट, RIC, ते सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यावरती मी पाठीमागच्या भरतीला सुद्धा व्हिडिओ बनवलेले होते. सो आताच्या घडीला खूप महत्वाचं की तुम्ही हळूहळू 5%, 10%, 15% असं करत करत प्रॅक्टिस वाढवा. 15 दिवसामध्ये जेवढं करता येईल तेवढं 0 पासून सुरुवात करा 15 दिवसापर्यंत. आणि मग हळूहळू हळूहळू जेव्हा पुढचा 1 महिना तुम्ही इझिली 1 महिना फक्त 1 दिवस प्रॅक्टिस करा, सकाळचं किंवा संध्याकाळचं 1 तास 2 तास तुमचं जसं असेल तसं. त्यामुळं साधा विचार करा की तुम्हाला 1 टाइम म्हणजे 2 टाइमचं जेवण जर एका वेळी दिलं आणि तुम्हाला म्हणलो खा सगळंच, नाही खाता येणार. शरीर आहे ते, प्रत्येक पार्टची स्ट्रेंथ वेगवेगळ्या पद्धतीच्या लक्षात ठेवा. सो कोणता पार्ट कशा पद्धतीने असतो, त्यात कोणताही अनुभव नसतो, कोणी सोबत नसतं, आणि असतात ते सरळ नसतात, म्हणून सगळं वाकडं वाकडं होतंय. समज काय म्हणतोय, ज्यावेळी आपल्याकडे ऍडमिशन होतंय, ज्यावेळी सांगतोय पहिल्या वेळेचा जो सेमिनार असतोय प्रॉपर बॉडीवरती, त्या सेमिनार नंतर 15 ते 20 सेकंद 800 मीटर आणि 1600 मीटरचा गॅप पडतो, म्हणजे कमी येतात. मग अनुभव किती असेल हा एक विषय आहे. ज्याला अनुभवायचा असेल त्यांनी समोर येऊ शकताय. एक सेमिनार फक्त मी लावला की कार्यक्रम लक्षात ठेवायचं म्हणून आम्ही जिंकतोय. समज काय म्हणतोय. सो याच्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची की आपण मुलींसाठी रहिवासी बॅच चालू करतोय, फिजिकल आणि लिकेन सगळ्याच गोष्टी. सो तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सअपवरती लगेच मेसेज करा. महाराष्ट्रातून कोणत्याही मुलगी ऍडमिशन घेऊ शकते. त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर त्याच्यातून मेसेज करायचा आहे. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला वर्दीवर आणून दाखवायचं काम माझं असेल. 84 68 99 61 68 नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे. तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला काही मुलांचे विषय आहे की सर आतापासून लगेच एक दिवसामध्ये 2-2 टाइमची प्रॅक्टिस करू का? शक्य नाही आहे. आणि झालं तर मग तुम्हाला इंजुरीची हानी होणार 100%. फ्लॅटफूट येणार, नॉकनी येणार, बॉडी पेन होणार, बाकी सगळ्याच गोष्टी चालू होणार. त्यापेक्षा झिरोतनं सुरुवात करताय आणि याच्यामध्ये प्रॉपर वॉर्मअप माहित नाही, प्रॉपर कूल डाऊन माहित नाही, प्रॉपर स्ट्रेचेस माहित नाहीत, प्रॉपर सायंटिफिक वर्कआउट माहित नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आताच अग्निवीरचा एक विषय की मेडिकल पॉइंटला गेल्यावेळी अग्निवीरचा विषय, तेच पोरग मेडिकल पॉइंट काढून आलेलं, म्हणजे मेडिकल पॉइंट मधून बाहेर पडलं, त्या मुलग्याला सायंटिफिक वर्कआउटनं फ्लॅटफूट असतील किंवा कॅरी अँगल पॉइंट असेल किंवा इतर जे पॉइंट आहेत ते 7ले 2 पॉइंट हे मी सायंटिफिक वर्कआउट काढलेले होते सेमिनार मधून. लक्षात ठेवा. सो एवढी मोठी ताकद आहे. जवळजवळ 38 ते 40 पॉईंट वरती सेंट्रल डिफेन्सच्या आपण मार्गदर्शन करतोय. अतिशय महत्वाचा विषय आहे. सो ज्यांना यायचं त्यांनी मुलींसाठी ह्या नंबरवरती मेसेज करा. फक्त 25च मुली आपण घेणार आहोत. सो स्ट्रेंथ त्याच पद्धतीने सुरुवातीपासून एंड पर्यंत प्रोफेशनल वर्कआउट कशा पद्धतीचा असायला पाहिजे. मुलांचा विषय असा आहे की वर्कआउटला गेल्यानंतर 5 मिनिटं 10 मिनिटं पळून झालं की यांचा वर्कआउट संपला, ग्रुप केला, मोबाईल घेतला, टाइमपास केला की यांना वर्ध्या पाहिजेत, आणि शेवटचे 15 दिवस एवढं डोक्यावर घेतात आभाळ, आणि त्यामध्ये जर हताश झाले, हतबल झाले की मग दोरी घेतात आणि मग स्वतःला पण आणि आईबापाला पण विसरून आणि सगळं सोडून जातात. चुकतंय बाबांनो. तुम्ही फक्त प्रोफेशनल पाहिजे. लक्षात ठेवा.
तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताना प्रयत्न करताय आणि स्वतःला आणि नशिबाला दोष देताय. त्यात आईबाबाची काही चुकी नाही. तुम्हाला आईबापानं जन्माला घालून चुकी केली एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळं प्रॉपर नॉलेज घ्या. कसं पण आंधळ किंवा कसं पण पळू नका. 5-10 मिनिटं पाहिल्यानंतर ज्याला फुल बॉडी वॉर्मअप माहिती आहे त्याला विचारा, ज्याला कुलिंग डाऊन माहिती आहे फुल बॉडी, अप्पर बॉडी, लोअर बॉडी त्याला विचारा, ज्याला प्रोफेशनल वर्कआउट मध्ये त्याला विचारा, ज्याला पेस ट्रेनिंग म्हणजे काय त्याला विचारा, ज्याला सर्किट ट्रेनिंग म्हणजे काय त्यांना विचारा, ज्यांना कोअर प्रॅक्टिस म्हणजे काय त्याला विचारा. तर तुम्ही जिंकणार आहे. नसेल तर काय उपयोग नाहीये, काय उपयोग नाहीये. बघा सरळ सरळ टाइमपास आहे मग. आणि मग मेडिकल पॉईंट जास्त निघतात का तर प्रोफेशनल वर्कआउट माहित नाही, वॉर्मअपच माहित नाही आणि गेलाय वर्कआउटला काहीतरी उगाच इकडे तिकडे पळायचं आणि 1-2 इकडे तिकडे मुवमेंट केल्या ह्याचा झाला वॉर्मअप. आम्ही 15 ते 17 मिनिटं वॉर्मअप करतोय. 17 मिनिटं तुमचं 15 मिनिटात ग्राउंड होते सगळं आणि त्यानंतर आमचं रनिंग असते आणि कूलडाऊन सेम 20 ते 22 मिनिटाचं कूलडाऊन चालू असते आमचं स्टेप बाय स्टेप, स्टँडिंग अँड सिटिंग. आणि मग बाकीचे सगळे इव्हेंट आणि आयतच मध्ये. विषय एवढा सोपा नाही. आताच्या घडीला आपली बॅच जे आहेत जुन्या त्या सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास अशा पद्धतीने 6 तास वर्कआउट करलेत. 6 तास. गर्व आहे मला या गोष्टीचा. कारण की तुम्ही ज्यावेळी टाइमपास करत होता त्यावेळी आम्ही पळत होतो. एकही दिवस सुट्टी आज दिलेली नाहीये. भर पावसामध्ये ग्राउंड झालेत. सो हे ज्या गोष्टी आहेत त्या ह्या रहिवासी बॅच मध्ये मिळतील. एक दिवस पण सुट्टी भेटणार नाही. सो अशा पद्धतीनं आताच्या घडीला 6 तास वर्कआउट चालू आहे मॉर्निंगला आणि इव्हनिंगला सुद्धा. सो अशा पद्धतीनं तुम्हाला यायचं असेल तर 100% इथे विचार करावा लागेल. आपल्या या रहिवासी अकॅडमीला प्रवेश घेऊ शकताय. आता एक टाइम प्रॅक्टिस मध्ये करत असताना जसं मगापासून म्हणलं प्रॉपर वॉर्मअप असेल, 1-2 प्रॉपर कूलडाऊन असेल, 3 प्रॉपर स्ट्रेचिंग वर्कआउट असेल, अशांनी किंवा बाकीचं इतर ऑर्डर्स आहे अशा मुलांनी स्पीड वाढवलं तर चालेल. ज्याला खरंच लय गोष्टी माहिती आहेत अशांसाठी. ज्यांना माहित नाही त्यांनी हळूहळू जावा. कोणाचा जर सल्ला घ्या. ते पण चांगली माणसं पाहिजे. कोणावरती विश्वास ठेवू नका. कारण की ते वेगळा विषय आहे. परवाच एका विद्यार्थिनीच्या घरी गेलेलो तर तिने सांगितलं की असं सर अशी प्रॅक्टिस घेत होते आणि त्यांना म्हणलो की कूलडाऊन घ्या सर. तर त्याला ते कूलडाऊन माहित नव्हतं आणि कूलडाऊनचे वर्कआउट माहित नव्हते. ते म्हणते तूच घे. झालं. मग कसली फी देताय आणि कसलं घेताय प्रॅक्टिस आणि काय करताय? नाहीये. शरीर आहे ते. एखादा मुलगा तुमच्याकडे आला तर तो दगड म्हणून येत असतोय. त्याला घडवायचं कसं हे प्रशिक्षकाचं म्हणजेच कोचचं काम असते. सो विचार करा की किती लोक आहेत आणि किती काय काय आहे इथं. सो अशा पद्धतीनं सुरुवातीला अजूनही सांगतोय 2-2.5 महिने तर ग्राउंड होत नाही. विषय सोडून द्या. सो अशा पद्धतीनं सुरुवातीला एक टाइमच प्रॅक्टिस चालू करा. हळूहळू तुमची स्ट्रेंथ, इंडुरन्स, स्टॅमिना आणि कोअर बेअर सगळं वाढल्यानंतर मगच तुम्ही हळूच इकडे जावा 2 टाइमकडे. हळूच जावा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी चालू करा. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर फॉलो करा विथ सिक्वेन्स. प्रॉपर वॉर्मअप असेल, प्रॉपर कूलडाऊन असेल, कुठून ते कोणत्या वर्कआउट प्लॅन किंवा कोणत्या बॉडीच्या पार्टकडे जायला पाहिजे आणि कूलडाऊनला पण सेम त्याच पद्धतीने कशा पद्धतीने करायला पाहिजे हे ज्याला माहिती आहे तोच वर्कआउट करू शकतो. लक्षात ठेवा. सो सुरुवातीच्या घडीमध्ये तुम्हाला एक काम करावं लागेल. फक्त 1 टाइमचं वर्कआउट करावं लागेल. फक्त 1 टाइमचं वर्कआउट. अजूनही सांगतोय ऍड पडायला नाही, काय नाही. सो ऍड पडून झाल्यानंतर 1 महिना आहे. त्यानंतर 15 दिवस म्हणजे 1 महिना ते 1.5 महिना असाच जातोय. समोर काय म्हणतोय त्यात आचारसंहिता लागली, निवडणुका लागल्या आणि कार्यक्रम जातोय पुढे डायरेक्टली. लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे. गडबड करू नका. पण माइंडसेट करा आजपासून की आम्हाला एवढ्या वर्कआउट करायचं आणि मला इथेपर्यंत जायचंय. एका दिवसात शक्य नाही पण 1 दिवसात जाणार हे मात्र नक्की आहे. प्रॉपर माइंडसेट करा. अजिबात इकडे तिकडे जाऊ नका आणि कोणालाही येड्यागावळ्याला फॉलो करू नका. ज्याला प्रॉपर नॉलेज आहे त्यांच्याकडेच फक्त जावा. बाकी कुठेही जाऊ नका. तुम्ही त्याच्यापेक्षा ग्रेट असू शकताय. सो अशा पद्धतीनं 2 टाइम वर्कआउट हे झाल्यानंतर हळूच तुम्ही इकडे जाऊ शकता. ज्यावेळी आपल्यामध्ये प्लस होत जातील सगळ्या गोष्टी त्यावेळी. सो अशा पद्धतीनं काही मुलांची मेसेज होती की सर मी झिरो आहे, माझी वर्कआउट काहीच नाही आहे, मी असा आहे मी तसा आहे. तर लक्षात ठेव. स्वतःला कमी समजू नको. दुसरी गोष्ट जे मगापासून सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष ठेव आणि मगच हळूहळू जा. 100% तुझं वर्दीमध्ये रूपांतर होणार हे मात्र नक्कीच. वर्दी तुला 100% भेटणार. लक्षात ठेवायचं. कारण की अजूनही सांगतोय 2.5 ते 3 महिने काही होत नाही. त्यामुळे निवांत राहा. माइंडसेट कर. 10 वेळा सांगतोय. त्या चॅनलवर ते सांगितलं, त्या चॅनलवर हे सांगितलं. ढेगभर मेसेज पडतात. मी तर रिप्लाय देत नाही. विषय जाऊ दे. कारण ह्या मुलांचं माइंडसेटच नाही आहे. माझ्याकडे सुद्धा मुलं आहेत, आमच्याकडे मुलं आहेत, पण सोशल मीडियावरती नाही आहेत. फक्त मास्टर विशाल सरांचा एकच चॅनल, एकच टेलिग्राम, एकच तेवढं बस. सर सांगतील तेवढं. आणि सर आमच्या भरोशाच, आमच्या भवितव्याच चांगलं सांगणार आहेत. एवढा मोठा विश्वास त्यांचा आहे. मग 100% आपल्याला फॉलो करणार. कसं इतरांना बघतील. ज्याला फिजिकल मधला PHY माहित नाही ते काय सांगणार आहे सांगा. राय स्टेटमेंट मधला R माहित नाही, I माहित नाही, C माहित नाही, E माहित नाही, चालेत कोच व्हायला. असं नसतो विषय. त्याला खूप मोठा एक्सपिरियन्स लागतोय आणि त्यातल्या ग्रामीण भागातलं पाहिजे. कारण इथं
खूप मोठ्या चुका आहेत, खूप मोठी त्रुटी आहे, संयम, जिद्द, चिकाटी सगळी आहे, पण टेक्निकल नॉलेज कमी आहे, म्हणून विषय वेगळे आहेत. सो जरासा विचार करा ह्या गोष्टीचा. ठीक आहे. सो मी सांगितलं तुम्हाला फिजिकलसाठी एक टाइम करताय, हळूहळू चला, सातत्य ठेवा, हळूहळू चला, सातत्य ठेवा, तेच तुम्हाला जिंकवणार आहे. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की माझं सगळं वाढले, स्टॅमिना, एंड्युरन्स, स्ट्रेंथ वगैरे वगैरे, तर त्यावेळी तुम्ही 2 टाइमला चला. आता जर गेला, एक आठवडा देईल तुम्हाला 7 बॉडी, एक आठवडा देईल म्हणतोय, कारण की रेस्ट आहे, आणि हळूहळू सगळं पेन चालू झालं की मग कमी कमी होत जाणार आणि भरती तोंडा पडणार आणि तू बाहेर पडणार. का उपयोग आहे? उपयोग नाही आहे. लक्षात ठेव, यायचं तर वर्दीपर्यंत यायचं आणि ते संयमानच यावं लागेल. नसेल तर आता वयवाढ झालेल्या पोरांना विचारा काय असते विषय, पूर्ण रडून रडून गेलेत बिचारी पोरं, अजून सुद्धा सरकार त्यांच्या बाजूने झुकाय तयार नाहीये. म्हणून सांगतोय, वय लहान आहे तो पण वर्दी मिळवा, अजिबात पुढे जाऊ नका आणि इकडे तिकडे कुणाला फॉलो करू नका. हा झाला दुसरा विषय. सो या फिजिकल वरनं सांगतोय की फक्त 25 मुलींना आपण ऍडमिशन देतो. मागापासून सांगतोय, ज्यांना हवा असेल त्यांनी पटकन जाऊन स्क्रीनवरती व्हॉट्सअपवर याच्यावरती मेसेज करायचा आहे. सो अनेक अनाउन्समेंट करतोय तुम्हाला की 20 ते 25 तारखेपर्यंत आपण एक पीडीएफ बॅच जी होती आपली 4,500 क्वेश्चनची प्रश्नसंच असलेली पीडीएफ होती. त्याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत. लेखीसाठी 2022-23च्या पोलीस भरतीसाठी, वनरक्षक आणि दारूबंदी पोलीससाठी 53 क्वेश्चन हे आपल्या पीडीएफ मध्ये आलेले होते. 4,500 प्रश्न होते, पीडीएफ होती आणि 341 पानाची पीडीएफ आहे आणि यातले 53 क्वेश्चन आलेले होते पेपरला, 53. सो ही पीडीएफ आपण सेल आउट करायला लावलोय, विकायला लावलोय. सो याच्यामध्ये आपण डाएट प्लॅन सुद्धा फ्री दिलेला आहे. 20 ते 25 तारखेपर्यंत होता, 20 ते 25 फेब्रुवारीपर्यंत, 20 ते 25 म्हणजे आज 25 तारीख आहे. सो आज रात्री 12 पर्यंतच ही ऑफर असणार आहे. आज रात्री 12 पर्यंत ही ऑफर असणार आहे. 25 तारीख आहे. सो ज्यांना पीडीएफ प्लॅन जे आहे 99 रुपयाची पीडीएफ, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक प्रोफेशनल ऍथलीटचा वर्कआउट कसा असावा आणि त्यासोबत डाएट कसा असावा हे खूप महत्वाचं असतं. सो डाएटसाठी आपण 100 मीटर असेल, 800 मीटर असेल, 1600 मीटर असेल, 3 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल, शॉर्टपुट असेल, ऑल इन वन आपण एक डाएट प्लॅन तयार केले पीडीएफ. ही पीडीएफचा रेट 99 रुपये. ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला ह्या 4,500 प्लस प्रश्नसंचासोबत आपण फ्री देतोय. आजच्या दिवस फक्त 25 तारीख आहे, याच्यानंतर मिळणार नाही. सो अशा पद्धतीनं ही 4,500 प्रश्न असलेली पीडीएफ प्लस डाएट प्लॅन पीडीएफ, अशा पद्धतीनं ही दोन्ही पीडीएफ तुम्हाला आपण 299 रुपयाला देणार आहे. 299 रुपयाला देणार आहे आजच्या दिवस फक्त, याच्यात नंतर नाहीये. सो 25 तारीख आहे, 20 ते 25 तारखेपर्यंत ऑफर होती. सो ज्यांना ही पीडीएफ हवे असतील, ही 4,500 प्रश्न असलेली वर्ग 2 साठी आणि वर्ग 3 साठी ही अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आहे. सो ज्यांना हे हवे असेल, 1 लाईनर क्वेश्चन आहेत, त्यांनी ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पीडीएफ म्हणून मेसेज करा. फक्त आणि पीडीएफ मेसेज करा. 5व्या मिनिटाला तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल. या दोन्ही पीडीएफ फक्त ऑफर आजच्या दिवस आहेत 20 ते 25 तारखेपर्यंत. जे मेसेज बघायलात किंवा जे आपला व्हिडिओ बघायलात त्यांना विनंती करतोय, उद्यापासून ही पीडीएफ तुम्हाला भेटणार नाही. पीडीएफ जी डाएट प्लॅनची पीडीएफ आहे ती आउट होईल आणि फक्त तुम्हाला ही 341 पानाची पीडीएफ भेटायला लागेल. सो आजच्या दिवस ही ऑफर आहे. रात्री 12 पर्यंत जेवढे मेसेज होतील त्याच विद्यार्थ्यांना फक्त ही पीडीएफ भेटणार, लक्षात ठेवा. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला आपल्याला ही पीडीएफ भेटून जाईल. सो मगापासून सांगितलेली सगळ्या गोष्टी, ही पदांमधली वाढ असेल, फिजिकलच्या बाबतीत ज्या पोरांच्या मध्ये भीती आहे मुला मुलींच्या मध्ये, त्यांना लक्षात ठेवतोय, सांगतोय की एक टाइम प्रॅक्टिस कधी करायचं आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायचं, प्रॅक्टिसचा सिक्वेन्स काय हा खूप महत्वाचा आहे. आणि 2 टाइम प्रॅक्टिस कुणी करावं आणि कधी करावं हा एक विषय खूप महत्वाचा. आणि त्यासोबत ही जी ऑफर आहे, ही ऑफर आजच्या दिवसाला लक्षात ठेवायचं. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.